राज्यात प्रसिद्ध असलेल्या मिरज येथील अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणूक ही तब्बल 29 तास चालली आहे। पहिला गणपती पाटील गल्लीतील गणेश मंडळाचं विसर्जन झालं। शेवटचा गणपती शेतकरी गणेशोत्सव मंडळाच्या श्री संत बाळूमामाच्या रूपातील गणपतीचं विसर्जन 3 वाजण्याच्या सुमारास झालंय। मिरज येथील ऐतिहासिक गणेश तलावात हे सर्व मंडळाच्या गणपतींचं विसर्जन क्रेनच्या साहाय्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झालं। सर्व मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी तब्बल 29 तास लागलेत। यावेळी पोलीस बंदोबस्त मोठा ठेवण्यात आला होता। त्यानंतर दुपारी 4 वाजल्यानंतर अनेक मंडळाचे गणपती मंडपातून बाहेर पडत होते। गजरात मंडळ, श्री महागणपती, मंगळवार पेठचा राजा, सर्वोदय अशी अनेक मंडळे बाहेर पडली। विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी दुपारपासूनच विसर्जन मार्गावर प्रचंड गर्दी होण्यास सुरुवात झाली होती। राज्यातून तसेच कर्नाटकातूनही नागरिकांची गर्दी वाढत होती। सायंकाळी 6 वाजल्यानंतर एक मंडळे विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाली। मार्केटमध्ये अनेक मंडळांच्या भव्य मूर्ती आणि आकर्षक विद्युत रोषणाई केली होती। डॉल्बी, झांज पथक, बँजो, हलगीच्या निनादात प्रचंड जल्लोषात मिरवणूक विसर्जनासाठी मार्गस्थ होत होत्या। सर्वच मंडळाच्या गणेशाचं विसर्जन गणेश तलावात झाले। विसर्जनासाठी 4 क्रेन तैनात करण्यात आल्या होत्या। क्रेनच्या सहाय्याने 2 ठिकाणीही गणरायाचं विसर्जन सुरू होतं। गणेश तलावात मंडळाचे गणपती शेवट विसर्जनाच्या कारणावरून पोलीस आणि मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये बराच काळ वादावादीचा प्रकार घडला। त्यामुळे थोडंफार तणावाचं वातावरण निर्माण झालं।